विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 3 तासापासून आपण पाठ क्रमांक 16 पाहिला. आता आपल्याला पद्य क्रमांक 17 पुस्तके ही आपल्याला कविता पाहायची आहे. आपण सुरुवात करूया. काय दिलं आहे 17व्या कवितेमध्ये? कवितेचं हेडलाईन आहे पुस्तके. पुस्तकांचं महत्त्व कवीनं आपल्याला समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण गद्य स्वरूपात तरी वाचून घेऊया. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसाच्या जगाच्या, वर्तमानाच्या भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या हरल्याच्या, प्रेमाच्या आणि कटुतेच्या सुद्धा. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकाची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. विद्यार्थी मित्रांनो, काही कठीण शब्द पण याच्यामध्ये येऊन गेलेत. आपण जरा कठीण शब्दांच्याकडं नजर टाकूया. पुस्तक क्रमांक पान क्रमांक 48वर काही कठीण शब्द पण दिलेत. युगायुगांच्या म्हणजे काय? तर खूप काळापासूनच्या वेगवेगळ्या काळातील अशा घटना. बघा, कटुता म्हणजे काय? कडवटपणा. अखर म्हणजे अक्षर, निर्झर म्हणजे झरा, न्यारी म्हणजे वेगळी आणि उत्तुंग म्हणजे खूपच उंच, भव्य, त्याला उत्तुंग असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर कविता ही आहे, कारण याच्यामध्ये पुस्तकांचं महत्त्व, पुस्तकं आपल्याला ज्ञान ग्रहणासाठी कशी मदत करतात. बघा, कवितेचा परिचय काय आहे? तर पुस्तकांचं विश्व खूप अजब व मजेशीर असते. पुस्तकांच्या दुनियेत ज्ञान मिळते. पुस्तके आपल्याशी बोलतात. अशा प्रकारचा आशय या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न हा कवीने केलेला आहे. आपण याचा भावार्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, पुस्तकांचे महत्त्व सांगताना कवी म्हणतात, पुस्तके आपल्या फार जुन्या काळातील गोष्टी सांगतात. पुस्तके आपल्याला माणसांच्या साऱ्या जगाच्या, वर्तमान काळाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या आणि हरल्याच्या, कधी प्रेमाच्या तर कधी द्वेषाच्या, अशा अनेक गोष्टी सांगतात. मुलांनो, तुम्ही या गोष्टी ऐकणार नाही का? ऐकाच. पहिल्या परिच्छेदामध्ये असा पहिल्या परिच्छेदाचा असा भावार्थ आहे. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या जगाच्या, माणसांचं एक जग असतं आणि त्याच्या गोष्टी आपल्यासमोर प्रकट करण्याचं काम पुस्तकं करतात. त्या वर्तमानाच्याही असतात आणि भूतकाळाच्याही असतात. म्हणजे काही घडून गेलेल्या घटना पण असतात आणि वर्तमानात काळात घडणाऱ्या घटना पण असतात. जिंकल्याच्या आणि हरल्याच्या. जिंकल्याच्या प्रेरणा देणाऱ्या असतात आणि हरल्याच्या का हरले याचं स्पष्टीकरण शिकायला त्याच्यातनं भरपूर मिळतं. आणि म्हणून प्रेमाच्या पण असतात आणि कटुतेच्या पण असतात. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? याचा अर्थ आहे, पुस्तकांचे महत्त्व सांगताना कवी म्हणतात, जुन्या काळातल्या गोष्टी सांगतात पुस्तके. आपल्या माणसांच्या साऱ्या जगाच्या, वर्तमान काळातल्या, भूतकाळातल्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या आणि हरल्याच्या, कधी प्रेमाच्या तर कधी द्वेषाच्या, अशा अनेक गोष्टी सांगतात पुस्तके. मुलांनो, तुम्ही या गोष्टी ऐकणार नाही का? ऐकाच. बघा पुढं काय म्हटलंय पुढच्या परिच्छेदामध्ये? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात,
पुस्तकं परी कथा ऐकवतात. बघा, पुस्तकांना काही करायची इच्छा आहे, त्यांना तुमच्याजवळ राहायची इच्छा आहे असं कवी म्हणतोय. पुस्तकामधून पक्षी चिवचिवताना दिसतात, पुस्तकात अक्षरे सळसळतात, पुस्तकात झरे गाणी म्हणतात. पुस्तके तुम्हाला पऱ्यांच्या अजब गोष्टी ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र शिकायला मिळते, पुस्तकात शास्त्रांचे विज्ञानाचे ज्ञान सामावलेले आहे. अशी पुस्तकांची दुनिया अगदी निराळी आहे. पुस्तकात ज्ञानांची उंचच उंच भरारी असलेलेही आपल्या लक्षात येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संपन्न असतात पुस्तकांच्यामुळे, आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून ही पुस्तकांची दुनिया निराळी आहे असं म्हटलंय. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्याजवळ ती राहू इच्छितात. मुलांनो, पुस्तके तुम्हाला काही सांगत आहेत, पुस्तके तुमच्याजवळ राहण्याची इच्छा प्रकट करीत आहेत. पुस्तके कायमच जवळ ठेवा असा हा संदेश, खूप सुंदर संदेश लेखकाने आपल्याला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता वाचा, खूप छान कविता आहे. ही कविता पाठ करा. ही कविता आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहून काढा. याच्यामध्ये एक भाषा अभ्यास पण दिलेला आहे. या भाषा अभ्यासामध्ये काही समानार्थी शब्द आहेत, काही विरोधार्थी शब्द आहेत आणि काही एक अनेक तक्ता पण आहे. तर असा काही तक्ता मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, ते तुम्ही वहीत पण तुम्हाला लिहायचं आहे. याच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय तर लिहायचाच आहे. याची प्रश्नोत्तर खूप सुंदर आहे, सोपी आहे. पण ही काही याचा व्याकरणाच्या आणि भाषा अभ्यासाचा फक्त आपण अभ्यास याला जोडून करणार आहोत. काय दिले समानार्थी शब्द कोणकोणते येतात बघा. त्यात पुस्तकं, काय समानार्थी शब्द येईल? ग्रंथ, बरोबर. दुसरा शब्द आहे पाखरू, काय समानार्थी शब्द येईल? पक्षी. तिसरा शब्द आहे गोष्ट, काय समानार्थी शब्द येईल? कथा. चौथा आहे निर्झर, काय म्हणता येईल समानार्थी शब्द? झरा. पाचवा शब्द आहे जग, समानार्थी शब्द काय येईल? दुनिया. सहावा शब्द काय आहे? विज्ञान, काय समानार्थी शब्द येईल? शास्त्र. असे समानार्थी शब्दसुद्धा या कवितेतले आपल्याला स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. काही विरोधार्थी शब्द पण याच्यात येऊन गेलेले आहेत, आपण पाहूया. वर्तमान काळ कोणता? भूतकाळ, बरोबर. जिंकणे, त्याला विरोधार्थी शब्द काय येईल? हरणे. प्रेम, विरोधार्थी शब्द काय येईल? द्वेष. व्हेरी गुड. बघा पुढचा प्रश्न आहे, एक अनेक तक्ता पूर्ण करा. बरोबर. एक काय येईल? गोष्ट. अनेक काय येईल? गोष्टी. एक पुस्तक, काय येईल? अनेक पुस्तके. व्हेरी गुड. एक पाखरू, अनेक पाखरे. एक माणूस, अनेक माणसे. एक परी, अनेक पर्या. असा व्याकरण आणि भाषा अभ्यास आपण पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता समजावून घ्या, पुन्हा पुन्हा ऐका, त्याचा अर्थ समजावून घ्या आणि याचा स्वाध्याय आपल्याला स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. सुरक्षित राहा. धन्यवाद.